नमस्कार, मी तन्मय टिल्लू. इनसाइड स्टोरी या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत. आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच राजकीय विश्वातनं महत्त्वाची बातमी. राज्यसभेमध्ये संजय राऊत विरुद्ध अमित शाह सामना रंगताना पाहायला मिळाला. राऊतांचा तिखा सवाल तर अमित शहांनी त्याला करारा जवाब दिला. आंख में आंख वरनं चांगलीच जुगलबंदी रंगल्याचं पाहायला मिळालं. ईडी कारवाईनंतर राऊत आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. राऊतांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालंय. मात्र राज्यसभेमध्ये हा सामना रंगताना पाहायला मिळाला. राऊत विरुद्ध अमित शाह यांच्यात हा सामना रंगलेला पाहायला मिळाला. गृहमंत्री जी ने कहा है कि गवर्नमेंट विल डू एवरीथिंग टू इंश्योर दैट देयर इज नो मिसयूज ऑफ द लॉ. इस कानून का मिसयूज नहीं होगा, ये आपने आश्वस्त किया है. संजय जी धन्यवाद प्लीज. लेकिन क्या आपने आश्वस्त किया है, लेकिन क्या हमारे आंख में आंख डालकर आप बोल सकते कि कानून का मिसयूज नहीं होगा, नहीं हो रहा है? धन्यवाद संजय जी. मान्यवर, एक सदस्य ने कहा कि आंख में से आंख डालकर जवाब दे सकते हो. मैं तो जरूर दे सकता हूं अगर कोई आंख में से आंख डालकर पूछने की हिम्मत रखता है. जरूर दे सकता हूं, और किसी भी फोरम में रहे, क्योंकि मेरे मन में चोर नहीं है साहब. हम वही करते हैं जो हमारी आत्मा कहती है, और हम वही करते हैं जिसको आत्मा कानून के हिसाब से मानता है. मान्यवर, मुझे कोई तकलीफ नहीं है. कोई आंख में से आंख डालकर सवाल पूछे, मैं आंख में आंख डालकर जवाब भी जरूर दे दूंगा. शरद पवारांनी आज पंतप्रधान मोदींची भेट घेतली. दोघांमध्ये 20 मिनिटं चर्चाही झाली. या चर्चेत शिवसेना खासदार संजय राऊतांवरच्या कारवाई विरोधात पवारांनी मोदींकडे तक्रार केली आहे. राऊतांवरच्या कारवाईची जबाबदारी केंद्राला घ्यावी लागेल असं शरद पवार यांनी म्हटलंय. यावेळी पवारांनी राज्यपाल कोश्यारींची रखडवलेल्या 12 आमदारांच्या नियुक्त्यांबाबतही तक्रार केली आहे. मोदी या तक्रारींची गंभीर दखल घेतील अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली. उनका फ्लैट और उनकी आधा एकड़ जमीन वो अटैच की है. हमें लगा कि ये इंजस्टिस है, और ये इंजस्टिस एक तो राज्यसभा सदस्य और दूसरा सीनियर जर्नलिस्ट, और इसलिए ये बात मैंने प्रधानमंत्री के कान पर डाली. बस महाराष्ट्र गवर्नमेंट has submitted this to Honorable Governor 2 years back, 2.5 years back. Cabinet approval is there, and that 12% list is pending with Honorable Governor of Maharashtra for last 2.5 years, and that's why all these folks are vacant. एकीकडे तक्रार केली आहे पवारांनी, तर दुसरीकडे स्पष्टीकरण दिलंय. यूपीए नेतृत्वाची मागणी राष्ट्रवादीनं केलेली नाही. शरद पवारांनी हे स्पष्टीकरण दिलं. यूपीए नेतृत्वासाठी मी स्वतःच तयार नाही असं पवार म्हणाले. सध्याचा सेटअप बिघडवायचा नाही असं स्पष्टपणे पवारांनी सांगितलं. एक तो मैंने और मेरी पार्टी की लाई यूपीए की चेयरमैनशिप हम लोग मांग रहे, ऐसी चीज़ बिल्कुल नहीं. मेरा पर्सनल ये कहना है कि ये जिम्मेदारी लेने के लिए मैं खुद तैयार नहीं हूँ. ये मैंने कई बार कहा है. हाँ, कुछ लोग पार्टी में कहते हैं कि आप जिम्मेदारी ले लो, तो दैट्स नॉट पॉसिबल फॉर मी. And that's why, and secondly, we don't want to disturb present setup. संजय राऊतांवरती कारवाई झाल्यानंतर ते चांगलेच आक्रमक झाले. दुसरीकडे शिवसैनिक देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. महत्त्वाची बातमी मुंबईत येतेय. मुंबईमध्ये उद्या शिवसेना जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहे. महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. संजय राऊत यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. जोरदार तयारी करण्यात आली आहे. उद्या दुपारनंतर मुंबईत संजय राऊत यांचं आगमन होणार आहे. संजय राऊत सध्या दिल्लीत आहेत, त्यानंतर ते मुंबईत येणार आहेत. त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. जोरदार तयारी करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात शिवसैनिक संख्येनं जमणार आहेत. मोठी गर्दी तिथे होणार आहे. शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे शिवसैनिकांकडनं. शिवसेनेचं जोरदार शक्ती प्रदर्शन उद्या मुंबईत पाहायला मिळेल. संजय राऊत यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे.
दरम्यान INS विक्रांतसाठी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी निधी गोळा करून तो हडप केल्याचा खळबळजनक आरोप राऊतांनी केलाय. भारतीय नौदलातनं निवृत्त झालेली INS विक्रांत वाचवण्यासाठी सोमय्या यांनी लोकांकडून सुमारे 58 कोटी रुपये जमा केले, पण ही रक्कम राजभवनाकडे आलीच नाही असं RTI मधून उघड झाल्याचं राऊतांनी म्हटलंय. मात्र संजय राऊतांनी केवळ आरोप करू नयेत तर पुरावेही द्यावेत असं आव्हान सोमय्या यांनी दिलंय. तर या प्रकरणाची पोलीस चौकशी करतील असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी सांगितलंय. देशाच्या संरक्षण व्यवस्थेशी, देशाच्या राष्ट्रीय भावनेशी केलेली ही शुद्ध फसवणूक आहे. हा देशद्रोह आहे. 57 कोटी रुपये या देशद्रोही किरीट सोमय्याने गोळा केले भारतीय जनता पक्षाचा झेंडा घेऊन. 57 कोटी ही लहान रक्कम नाही आहे, ही नुसती समोर सांगितलेली रक्कम आहे. हा आकडा 100 कोटीच्या वर असावा असं मला वाटतंय. संजय राऊत आता पत्राचाळ घोटाळ्यात अडकल्यामुळे आणि डायव्हर्जनसाठी परत तुमच्याकडे कागद आहे ना, पुरावे आहे ना, मग द्या ना. उद्धव ठाकरे तुमचे मुख्यमंत्री 10 वर्ष 15 वर्ष जेव्हा केव्हा अदालत आहे द्या. नाटक नौटंकी बंद करा. INS विक्रांतसाठी जो निधी श्री किरीट सोमय्या यांनी गोळा केलेला होता तो निधी सरकारपर्यंत पोहोचला नाही. याच्यामध्ये मोठी रक्कम आहे, 52 कोटीच्या आसपास असं त्यांच्या बातमीवरून दिसतंय. तर या प्रकरणाच्या संदर्भामध्ये पोलीस विभाग संपूर्ण चौकशी करेल. संजय राऊतांनी सोमय्यांवर नेमके काय आरोप केलेत पाहूया. सेव्ह विक्रांतच्या नावाखाली सोमय्यांनी कोट्यावधी रक्कम जमा केली. सोमय्यांनी 57 ते 58 कोटी रुपये जमा केले. जमा झालेला निधी राजभवनात जमा केला नाही. संजय राऊत यांनी सोमय्यांवर हे आरोप केलेत. सोमय्यांनी निधी मुलाच्या कंपनीसाठी वापरल्याचा गंभीर आरोप संजय राऊतांनी केलाय. CA असल्यानं पैसा कसा जिरवायचा ते सोमय्यांना माहिती आहे. अनेक माजी सैनिकांनी यासाठी निधी दिला. CBI, ED, आयकर विभागानं याची चौकशी करावी अशी मागणीही संजय राऊतांनी केली आहे. तर किरीट सोमय्यांवर याआधी अनेकदा आरोप झाले, पण एकही आरोपाचा पुरावा सरकार देऊ शकलेलं नाही. त्यांनी कितीही आरोप केले तरी सोमय्या भाजप भ्रष्टाचाराविरोधात बोलणं थांबवणार नाही असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय. सोमय्यांना पाठीशी घालणारे फडणवीस हे नकली हिंदुत्वाचे पुरस्कर्ते आहेत असा टोला राऊतांनी लगावलाय. असे अनेक हास्यास्पद अशा प्रकारचे आरोप किरीट सोमय्यांवर गेले वर्षभर 6 महिने संजय राऊत आणि शिवसेना आणि वेगवेगळे पक्ष लावत आहेत. कुठल्याच आरोपाचा पुरावा ते देऊ शकलेले नाहीत. परंतु काळजी करायचं कारण नाही. अशा प्रकारे त्यांनी कितीही दबावाची राजनीती केली तरी भ्रष्टाचाराच्या विरुद्ध बोलणं किरीट सोमय्याही बंद करणार नाही आणि भाजपही बंद करणार नाही. भारतीय जनता पक्षाचे राज्यातले प्रमुख नेते, विरोधी पक्ष नेते या घोटाळ्याचं समर्थन करत होते. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. हिंदुत्वाचा नकली गदर करणाऱ्यांचं खरं रूप यातून बाहेर पडलेलं आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. जरंडेश्वर साखर कारखान्याच्या चौकशी प्रकरणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या ईडीच्या अधिकाऱ्यांची उद्या भेट घेणार आहेत. हा कारखाना सदस्य असलेल्या 27,000 शेतकऱ्यांच्या ताब्यात द्याव्या अशी मागणी सोमय्या मुंबईतल्या ईडी अधिकाऱ्यांना करणार आहे. बातमी ठाण्यातनं येतेय. ठाण्यातील राज ठाकरेंच्या सभेवरती प्रश्नचिन्ह कायम आहे. गडकरी रंगायतांच्या मागच्या बाजूला ही सभा व्हावी यासाठी मनसे आग्रही आहे. मात्र त्याच वेळी नाट्यगृहात काही कार्यक्रम असल्यानं परवानगीमध्ये अडचणी असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. उद्या सकाळी मनसे नेते बाळा नांदगावकर पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. मात्र याच जागेवर नियोजित वेळी सभा घेण्यावर मनसे ठाम असून आता त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
अशा अडथळ्यांना पार करत आमच्या अनेक सभा यापूर्वी अनेक ठिकाणी झालेल्या आहेत. त्यामुळे कुठलेही अडथळे येणं आणि त्याच्यामध्ये विघ्न येणं हे आम्हाला काही नवीन नाही आहे. त्यामुळे त्यांनी अशा कुठल्याही पद्धतीचे ते प्रयत्न करणार नाहीत आणि आम्हाला परवानगी याची मिळेल. प्रक्रिया फक्त उद्यापर्यंत ती चालेल. स्वाभाविक आहे, कारण अचानक ती मीटिंग ठरल्यामुळे त्याला थोडासा वेळ त्या प्रक्रियेला लागतो. तो उद्यापर्यंत पूर्ण होईल आणि सभा या ठिकाणी योग्य पद्धतीने होईल. आणि आता बातमी आहे झी 24 तासच्या दणक्याची. पुण्यातील सहकारनगर परिसरामधील कोयता गँगची पोलिसांनी अखेर धिंड काढली आहे. कोयत्याचा धाक दाखवून कोयता गँग मारहाण करायची. पाया पडायला लावून मारहाण करण्यात कोयता गँगनं व्हिडिओ व्हायरल झाला होता. झी 24 तासनं ही बातमी दाखवली. त्यानंतर पोलीस ऍक्शन मोडमध्ये आले. कोयता गँगला अटक करण्यात आली आणि त्यांची धिंड काढण्यात आली आहे. झी 24 तासनं ही बातमी दाखवली होती. त्यानंतर पोलीस प्रशासन ऍक्शन मोडमध्ये आलं आणि अखेर या कोयता गँगची आज धिंड काढण्यात आली. 6 लोकांना अटक केलेली आहे आणि आज पुन्हा एकदा घटनास्थळी जाऊन घटना कुठे घडली त्याची खात्री केली, पडताळणी केली. ते घटनास्थळ बजरंग चौक बालाजीनगर येथे आहे. तिथे जाऊन त्या मुलाचं तिथं कडी जुळवली गुन्ह्याची आणि गुन्हा कसा केला होता हे त्याच्याकडून वदवून घेतलं. आणि आता बातमी आहे इंधन दरवाढी संदर्भातली. मुंबईमध्ये सीएनजी थेट 7 रुपयांनी महागलाय. मुंबईमध्ये आजचे सीएनजीचे दर तब्बल 67 रुपयांवरती पोहोचले. त्यामुळे मुंबईकरांमध्ये नाराजी आहे. टॅक्सी चालकांना या दरवाढीचा मोठा फटका बसतोय. पुण्यातही 6 रुपयांनी सीएनजीची दरवाढ झाली आहे. सीएनजी पाठोपाठ पीएनजीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मुंबईत पीएनजीच्या दरांमध्ये 5 रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पीएनजी 41 रुपये किलो झालंय. पेट्रोल 84 पैशांनी महागलंय तर डिझेलमध्ये 85 पैशांची वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडणार आहे. सीएनजी दरवाढीमुळे मुंबईतला प्रवास महागण्याची शक्यता आहे. 67 तो ज़्यादा बहुत महंगा हो गया. पहले तो 66 था, फिर 6 रुपया कम किया, फिर अचानक रातों रात 7 रुपये बढ़ा दिया. तो 6 रुपये कम करने का फायदा क्या हुआ? अहो हे 5 दिवसासाठी दिले, नुसतं दाखवायसाठी की आम्ही कमी करून दाखवतोय आणि हे 4 दिवसानं परत आहे त्याच्या 107 1 रुपये एक्स्ट्रा आणखी. आम्हाला काय फायदा याच्यात? नुकसानच आहे ना. 6 रुपया कम करके 5 दिन हम लोग को बख्शीश मिला, 6वें दिन सीधा आसमान पे छुड़ा दिया. अभी क्या करेगा? इसमें गरीब आदमी है, टैक्सी रिक्शा में गरीब है, अमीर वाले तो है नहीं. अमीर को क्या फर्क पड़ता है? 6 रुपये कम किए, बैठ कम करके उसके बाद 7 रुपये बढ़ाने का मतलब क्या है? इससे बढ़िया 1 ही रुपये बढ़ाए होते. आदमी तो कम कम धीरे धीरे सहन करता ना. महागाईच्या भडक्यात आणखी एक बातमी आहे. ओलानं दर वाढवलेत. ओलानं 9 ते 13% दरवाढ केली आहे. ओला मिनीचे 9% तर ओला प्राईमचे दर 13% वाढवण्यात आले. ओलानं याबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही, मात्र दर वाढवण्याच्या सूचना चालकांना देण्यात आल्या आहेत. आणि राज्याची चिंता वाढवणारी बातमी, कारण पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय. कोल्हापूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात जोरदार गारपीट झाली आहे. कोल्हापूर शहरातही पावसाच्या सरी बरसल्या. गारपिटीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. कोल्हापूर जिल्ह्यात अवकाळी पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय. अवकाळी पावसानं झोडपून काढलं, त्यामुळे पिकं पुन्हा एकदा संकटात आली आहेत. शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सांगली पाठोपाठ कोल्हापूरमध्ये अवकाळी पाऊस बरसलाय. शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसलाय. संपूर्ण शेतात ही अशी गारपीट झाल्याचं पाहायला मिळतं. पश्चिम महाराष्ट्रात अवकाळीचा धुमाकूळ पाहायला मिळतोय. जोरदार गारपिटीमुळे शेतकऱ्यांचंही नुकसान झालंय. आणि आता आणखी एक धक्कादायक बातमी आणि मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी आहे. कोरोनाच्या 2 नव्या व्हेरियंटचे रुग्ण मुंबईत आढळलेत. कापा आणि XE अशी या कोरोनाच्या घातक व्हेरियंटची नावं आहेत. सावधान, मुंबईत नव्या कोरोनाची एंट्री झालेली आहे. नव्या कोरोनाचा व्हेरियंट मुंबईत शिरलेला आहे. त्यामुळे मुंबईत 2 रुग्ण आढळलेत. कापा आणि XE हे कोरोनाचे 2 नवे व्हेरियंट मुंबईत आढळलेले आहेत. 2 रुग्ण आहेत ज्यांना या
व्हेरियंटची लागण झाली. आणि आता विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्याचा 10वी आणि 12वीचा निकाल हा उशिरा लागण्याची चिन्ह आहेत. याला कारण ठरलंय ते औरंगाबाद विभागाचा पेपर तपासण्यामधला वेळ काढूपणा. औरंगाबाद विभाग वगळता सगळ्या राज्यात 90% पेपर तपासून पूर्णही झाले. त्यामुळे औरंगाबाद बोर्डाच्या अध्यक्षांनी आता प्राचार्य आणि मुख्याध्यापकांना कारवाईचा इशारा दिलाय. तसं पत्रच पाठवण्यात आलंय. या बातम्यांनंतर आता पाहूयात रशिया युक्रेन युद्धासंदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्या. रशिया युक्रेन युद्धाचा आज 44वा दिवस आहे. युक्रेन नंतर आता पोलंडला रशियाची भीती का वाटतेय जाणून घेणार आहोत. माझा सहकारी अमित भिडे याचा या विषयावरील स्पेशल रिपोर्ट पाहूयात. अमित, युक्रेनमधील बुचा शहरातल्या नरसंहाराने रशियावर जगभरातून जोरदार टीका होतीये. संयुक्त राष्ट्रांनीही या हत्याकांडाबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळेच युक्रेन नंतर आता पोलंडमध्येही रशियाची दहशत पसरली आहे. रशिया आण्विक हल्ला करेल की काय अशी पोलंडला भीती वाटते. त्यासाठी त्यांनी अमेरिकेकडे मदत मागितली आहे. यावरचा हा रिपोर्ट. युक्रेन नंतर आता पोलंडमध्ये रशियाची दहशत. रशियाच्या अण्वस्त्र हल्ल्याची पोलंडला चिंता. पोलंडची अमेरिकेकडे मदतीची मागणी. रशिया आणि युक्रेन युद्धाला 42 दिवस पूर्ण झालेत. बुचा आणि इतर शहरातला नरसंहार पाहून जगाची झोप उडाली आहे. या नरसंहारामुळे युरोप, अमेरिकेने पुतीन यांच्यावर वॉर क्राईमचा आरोप केलाय. रशिया विरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयातही दाद मागण्याची तयारी नाटो सदस्य देशांनी सुरू केली आहे. दरम्यान आता युक्रेनला सीमा लागून असलेल्या पोलंडला अण्वस्त्र हल्ल्याची भीती वाटू लागली आहे. रशियाच्या संभाव्य हल्ल्यापासून संरक्षण मिळावं यासाठी पोलंडने अमेरिकेची मदत मागितली आहे. नाटो देश रशिया विरोधात आक्रमक होत आहेत. पोलंडला लागूनच युक्रेनच्या सीमा आहेत. रशियन मिसाईलच्या पल्ल्यात पोलंड आहे. त्यामुळे नाटोला प्रत्युत्तर देण्यासाठी पोलंडवर रशिया मारा करेल अशी भीती पोलंडला आहे. रशियानं कलिनिनग्राड या शहरात आपली अण्वस्त्र ॲक्टिव्हेट केली आहेत. कलिनिनग्राडमधून पोलंड आणि लिथुआनिया माऱ्याच्या टप्प्यात आहेत. त्यामुळे पोलंडची भीती वाढली आहे. त्यातच पोलंडला स्वतःला अण्वस्त्रधारी राष्ट्र व्हायचं आहे. त्यासाठी त्यांनी अमेरिकेची मदत मागितली आहे. पोलंडमध्ये अमेरिकेने आधीच 2 पॅट्रियट मिसाईल्स तैनात केली आहेत. 3 दिवसांपूर्वी रशियाने ब्लॅक सी मध्ये अण्वस्त्र सराव सुरू केला आहे. त्यामुळे पोलंडने मदत मागण्याचं टायमिंगही महत्त्वाचं आहे. पोलंडनं अमेरिकेकडे अण्वस्त्रांची मागणी केली आहे. त्याचसोबत अमेरिकेने युरोपातल्या आपल्या सैनिकांची संख्याही 50% वाढवण्याची मागणी पोलंडने केली आहे. सध्या विविध युरोपीय राष्ट्रात अमेरिकेचे 1 लाख सैनिक तैनात आहेत. तर दुसरीकडे नाटोने बाल्टिक समुद्रात लिथुआनिया या सदस्य राष्ट्राच्या हद्दीत सरावाला सुरुवात केली आहे. रशियाच्या हालचाली या युक्रेनमध्ये थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. इतर युरोपीय देशांकडे रशियाची वक्र दृष्टी वळण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे पोलंडने आता स्वतःचा बचाव करण्यासाठी मोर्चे बांधणीला सुरुवात केल्याचं दिसून येत आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. मराठी पाट्यांबाबत मुंबई महानगरपालिकेनं नवी नियमावली तयार केली आहे. दुकानांवर ठळक अक्षरात मराठीत नाव आवश्यक आहे. दारू, मद्य विक्री या दुकानांवरती महापुरुष गडकिल्ल्यांची नावं नकोत. नियमभंग केल्यास न्यायालयीन कारवाईला सामोरं जावं लागणार आहे. हे काही नियम आखून देण्यात आलेले आहेत. मराठी पाट्यांसाठी पालिकेनं ही नियमावली तयार केलेली आहे. दुकानांवर ठळक अक्षरात मराठीत नाव आवश्यक आहे. त्यानंतर दारू, मद्य विक्री दुकानांवरती महापुरुष गडकिल्ल्यांची नावं नकोत. आणि हे जर नियम मोडले, नियमाचा भंग झाल्यास न्यायालयीन कारवाईला सामोरं जावं लागेल.